अरिथमेटिक प्रोग्रेशन चा आज लास्ट डे आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशनची एक 4-5 अवघड उदाहरणं आता आपण बघणार आहोत. प्रॉब्लेम सेट मधलं 12वं स्टार एक्झाम्पल, हॉट एक्झाम्पल, द मोस्ट डिफिकल्ट एक्झाम्पल आपण इथे पाहणार आहोत. हे एक्झाम्पल 2-3 वेळा सोडवल्याशिवाय तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवता येणार नाही, लक्षात घ्या. दिस इज द व्हेरी डिफिकल्ट एक्झाम्पल. बघूया सर आपल्याला काय काय म्हणता येईल, लक्षात घ्या. या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय बघा सर, द सम ऑफ द फर्स्ट पी टर्म्स, द सम ऑफ द फर्स्ट पी टर्म्स म्हणजे ह्याला काय म्हणता येईल सर, एस ऑफ पी. द सम ऑफ द फर्स्ट पी टर्म्स इज इक्वल टू म्हणजे काय बघा सर, दिस इज द साइन, इज इक्वल टू द सम ऑफ द फर्स्ट क्यू टर्म्स, द सम ऑफ द फर्स्ट क्यू टर्म्स, द सम ऑफ द फर्स्ट क्यू टर्म्स म्हणजे एस क्यू, द सम ऑफ द फर्स्ट टर्म्स म्हणजे एस क्यू. म्हणजे त्यांनी काय दिलंय, एस पी इज इक्वल टू एस क्यू दिलंय सर, एस पी इज इक्वल टू एस क्यू दिलंय. आणि त्यांनी काय सांगितलंय, सम ऑफ द फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स, सम ऑफ द फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स म्हणजे काय सांगा, एस ऑफ, सम म्हणजे एस, एस ऑफ पी प्लस क्यू हे इज इक्वल टू 0 आपल्याला दाखवायचं आहे. शो दॅट सम ऑफ पी प्लस क्यू इज इक्वल टू 0 हे आपल्याला दाखवायचं आहे, लक्षात घ्या. बघूया सर आपल्याला हे कसं करता येईल. पहिल्यांदा आपल्याला एसएनचा फॉर्म्युला घ्यावा लागेल सर, एसएनचा फॉर्म्युला. राईट, पाहूया सर कसा होईल एसएनचा फॉर्म्युला. पहा, लक्ष द्या. एसएन इज इक्वल टू राईट एन अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. मग ह्याच्यावरून आपण काय काढूया सांगा सर, एस पी काढूया. एस पी एनच्या जागी पी, एनच्या जागी पी, एनच्या जागी पी, फॉर्म्युला झाला एस पी. ह्याला आपण रिझल्ट नंबर 1 म्हणूया सर. रिझल्ट आता एस क्यू काढूया सर, म्हणजे इथं पी च्या जागी क्यू, इथं पी च्या जागी क्यू, इथं पी च्या जागी क्यू, रिझल्ट नंबर 2. आता एस ऑफ पी प्लस क्यू काढायचं आहे सर, म्हणजे एस ऑफ पी प्लस क्यू कसा काढणार, इथं एस ऑफ पी प्लस क्यू बरोबर ह्या क्यूच्या जागी पी प्लस क्यू, क्यूच्या जागी पी प्लस क्यू, हे पी प्लस क्यू डिवायडेड बाय 2. इथं 2a आहे तसंच प्लस, इथं क्यूच्या जागी पी प्लस क्यू, ह्या क्यूच्या जागी पी प्लस क्यू, क्यूच्या जागी पी प्लस क्यू मायनस 1 आहेच इंटू डी. रिझल्ट नंबर 3. आपण एस पी काढलं, एस क्यू काढलं आणि एस ऑफ पी प्लस क्यू काढलं. आपल्याला याची व्हॅल्यू 0 दाखवायची आहे. आपल्याला याची व्हॅल्यू काय करायचं आहे, 0 दाखवायची आहे. एस ऑफ पी प्लस क्यू ची व्हॅल्यू 0 दाखवायची आहे. बघूया सर, लेट अस ट्राय. काय दिलंय सर त्यांनी, गिव्हन काय आहे, एस पी इज इक्वल टू एस क्यू गिव्हन, राईट सर. आणि हे एस पी आहे आणि हे एस क्यू आहे. जरा व्यवस्थित इथं घेतो सर, एस पी इज इक्वल टू एस क्यू हे गिव्हन आहे सर, इट इज गिव्हन, दिलेलं आहे. पक्ष असं त्याला मराठीमध्ये म्हणतो सर, पक्ष. मग एस पी काय बघा सर, इट इज इक्वल टू, जे एस पी आहे ते लिहूया. व्हॉट इज एस पी, पी अपॉन 2, इथे बघा सर, पी अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस पी मायनस 1 इंटू डी. एस क्यू काय बघा सर, क्यू अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. लक्ष आहे का बघा सर, बिलकुल गडबड नको. आपल्याला काय करायचं आहे बघा सर, हे दोन वेगवेगळे लेफ्ट साइड राईट साइड हे डिवायडेड बाय 2 चे मल्टीप्लाइड बाय 2 होईल, डिवायडेड बाय 2 चे मल्टीप्लाइड बाय 2 होईल आणि ते 2 ला 2 कॅन्सल होईल. इथं सुद्धा 2 ला 2 कॅन्सल करता येतं. ह्या 2 1 जा 2, 2 1 जा 2, ह्याला अल्टरनेंडो म्हणतात. डिनॉमिनेटरनी डिनॉमिनेटरला कॅन्सल करणं ह्याला अल्टरनेंडो म्हणतात. 2 1 जा 2, 2 1 जा 2. नाही कळलं
तर डिवायडेड बाय 2 चे इंटू 2, 2 ला 2 कॅन्सल. राईट. मग जे शिल्लक राहिले ते बघूया, आपण घेऊया. मग काय करता येईल सांगा सर आपल्याला इथे या पीनी, लक्ष आहे का बघा सर, ह्या पीनी ह्याला गुणूया आणि पीनी ह्याला गुणूया, क्यूनी सर ह्याला गुणूया आणि सर क्यूनी ह्याला गुणूया. बघा सर समजते का? म्हणजे कसं होईल बघा सर, इथे झालं P2A, जे P इंटू ब्रॅकेट 2A प्लस P नी ह्याला गुणूया P इंटू ब्रॅकेट P मायनस 1 इंटू D, Q इंटू ब्रॅकेट 2A प्लस Q नी ह्याला गुणूया Q इंटू ब्रॅकेट Q मायनस 1 इंटू D. कुठल्याही प्रकारची गडबड नाही आहे, एकदम व्यवस्थित स्लो घ्यायचं आहे. आपल्याला इथंपर्यंत पोहोचायचं आहे सर, आणि आपल्याला इज इक्वल टू 0 दाखवायचं आहे. मग हे सगळं इकडं घ्या म्हणजे इज इक्वल टू 0 होईल. मग ह्याला इकडं बोलवा सर ह्याला. हे जे Q2A आहे, Q2A हे आपल्या 2A जवळ आणा आणि हे जी टर्म होती ती इथं आणा, इकडं 0 होईल. म्हणजे कशी होईल बघा सर, P2A अगदी स्लो सर, गडबड नाही काही नाही. P2A हे प्लस आहे बघा, प्लसचं मायनस, मायनस Q2A हे प्लसच, प्लस P इंटू ब्रॅकेट P मायनस 1 इंटू D, हे इकडं आलं प्लसचं मायनस Q इंटू ब्रॅकेट Q मायनस 1 इंटू D, शिल्लक राहिलं इज इक्वल टू 0. आता हे सगळं हिशोब करा, हा सगळा हिशोब, ते इतकं उत्तर आलं पाहिजे, हे म्हणजे ते 0 होतंय. आता हे सगळं कॅल्क्युलेशन करा आणि हे कॅल्क्युलेशन इतकं आलं पाहिजे बघा सर, म्हणजे एस ऑफ P प्लस Q होतंय. बघूया सर, P प्लस Q आलं पाहिजे, बघूया काय काय होतं. कॉमन काढूया. ह्याच्यामध्ये सर लक्षात घ्या 2A आहे बघा सर, याच्यामध्ये 2A आहे, याच्यामध्ये 2A आहे, 2A कॉमन काढा. याच्यामध्ये लक्षात घ्या D आहे, याच्यामध्ये D आहे, हे D कॉमन काढा तिकडे, इकडे 2A कॉमन काढा. म्हणजे कसं होईल बघा सर, इथं 2A कॉमन काढलं, शिल्लक राहिलं P मायनस Q, P मायनस Q प्लस इथे सर D कॉमन काढूया, इथे D बॅक साईडला कॉमन काढूया, इकडं बॅक साईडला कॉमन काढूया. काय शिल्लक राहिलं, P इंटू ब्रॅकेट P मायनस 1 मायनस Q इंटू ब्रॅकेट Q मायनस 1, D इकडं कॉमन काढलं हे या साईडला, इट इज इक्वल टू 0. लिहिताना चूक व्हायला नको म्हणून सर हे पुन्हा एकदा लिहून घेतो, कारण सर लिहिताना चूक झाली तर चिन्हात वगैरे प्रॉब्लेम येतो. तर आपण हे कॉपी करून घेऊया, आहे असं 2A इंटू ब्रॅकेट P मायनस Q, बरोबर आहे का बघा, प्लस इन ब्रॅकेट, ह्याला थोडंसं इथं लिहून घेऊ आधी, P इंटू ब्रॅकेट P मायनस 1 मायनस Q इंटू ब्रॅकेट Q मायनस 1 D इज इक्वल टू 0. हे थोडंसं सोडवूया आतमध्ये. P नी पहिल्याला, P नी दुसऱ्याला, Q नी पहिल्याला, Q नी दुसऱ्याला, मल्टिप्लाय करूया. बघा बरं कसं होईल, 2A इंटू ब्रॅकेट P मायनस Q प्लस P इंटू P, P स्क्वेअर, P वनचा P मायनस इंटू प्लस मायनस Q इंटू Q, Q स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस Q वनचा Q, बरोबर आहे सर. एक ब्रॅकेट हे D आहे तसंच. आता काय करता येईल बघा सर, हे P स्क्वेअर आणि हे Q स्क्वेअर जवळ जवळ घ्या, हे जवळ घ्या, म्हणजे कसं होईल 2A इंटू ब्रॅकेट P मायनस Q प्लस हे P स्क्वेअर मायनस Q स्क्वेअर जवळ घेतलं, शिल्लक राहिलेल्या मायनस P प्लस Q इज इक्वल टू 0. आता हे तुम्हाला माहिती आहे सर, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर म्हणजे A प्लस B इंटू A मायनस B, मग P स्क्वेअर मायनस Q स्क्वेअर म्हणजे P प्लस Q इंटू P मायनस Q, म्हणजेच काय झालं 2A इंटू ब्रॅकेट P मायनस Q प्लस इथे P स्क्वेअर मायनस Q स्क्वेअर म्हणजे P प्लस Q इंटू P मायनस Q, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर म्हणजे A प्लस B इंटू A मायनस B. इथे बघा सर, याच्यातून काही कॉमन निघेल का, यस, यात 1 आहे, यात 1 आहे, 1 कॉमन निघणार, 1 कॉमन निघणार. हे मायनस चिन्ह खाली घ्या,
-1 कॉमन. काय शिल्लक राहिलं सर? तर शिल्लक राहिलं बघा सर इथे हे पी शिल्लक राहिलं, -1 पडलं, आणि हे प्लस म्हणजेच काय, मायनस इंटू मायनस. हे मायनस कॉमन काढलंय, मायनस शिल्लक, मायनस कॉमन काढलंय, मायनस शिल्लक. बघा सर समजतंय का? ब्रॅकेट कंप्लीट डी. प्लस म्हणजे मायनस इंटू मायनस, मायनस कॉमन काढलंय, मायनस शिल्लक. हे लक्षात घ्या, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. म्हणजे काय झालं बघा सर, आता हे पी मायनस क्यू, हे पी मायनस क्यू आणि हे पी मायनस क्यू कॉमन काढा सर. म्हणजे कसं झालं बघा सर, काय शिल्लक राहिलं, 2a इंटू ब्रॅकेट पी मायनस क्यू प्लस, ह्यातून पी मायनस क्यू बाहेर कॉमन काढतो, पी मायनस क्यू इंटू ब्रॅकेट हे पी प्लस क्यू -1, पी प्लस क्यू -1, पी प्लस क्यू -1 इंटू डी. मग बघा बरं सर, या ठिकाणी आपल्याकडे पी प्लस क्यू -1 पर्यंत आपण यायला लागले सर. आलो आपण पी प्लस क्यू -1 पर्यंत आलो, कुठंतरी जवळ यायला लागले सर आपण. म्हणजे पुन्हा पी इज इक्वल टू 0 आहेच हे, इट इज इक्वल टू 0 आहेच हे. आता काय झालं बघा सर, हे पी मायनस क्यू आणि हे पी मायनस क्यू कॉमन काढा, प्लस साइन आहे. मग पी मायनस क्यू कॉमन काढा सर, हे पी मायनस क्यू, शिल्लक राहिलेलं चौकटी कंसात घ्या, 2a प्लस पी मायनस क्यू हे घ्या इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू -1 इंटू डी आणि हे ब्रॅकेट कंप्लीट. इट इज इक्वल टू 0. बघा बरोबर आहे का सर? पी मायनस क्यू कॉमन काढलं, हे राहिलंय बघा 2a प्लस पी प्लस क्यू -1 इंटू डी, 2a प्लस पी प्लस क्यू -1 इंटू डी. जमलंय सर? हे जमत नाहीये, ठीक आहे. हे आता इंटूचे काय होईल बघा सर, हे इंटूचे डिव्हायडेड बाय होईल. इंटूचं काय होईल बघा सर, डिव्हायडेड बाय होईल. म्हणजे कसं होईल, 2a प्लस पी प्लस क्यू -1 इंटू डी इज इक्वल टू 0 अपॉन पी मायनस क्यू. मल्टिप्लायचं डिव्हाइड होईल. 0 इंटू एनिथिंग म्हणजे 0, 0 इंटू एनिथिंग म्हणजे 0. तर काय झालं बघा सर, 2a प्लस पी प्लस क्यू -1 इंटू डी इज इक्वल टू 0. बघा बरं, हे नीट लक्ष द्या मुलांनो, हे जे आहे आणि हे सेम आहे का बघा, 2a प्लस पी प्लस क्यू -1 इंटू डी सेम आहे बघा सर. फक्त हे पाहिजे आहे आणि हे काय केले सर, ह्याला मल्टिप्लाय केले सर, ह्याला मल्टिप्लाय केले, ह्याला मल्टिप्लाय केले सर. लक्षात घ्या, पी प्लस क्यू अपॉन 2 नी मल्टिप्लाय केले, पी प्लस क्यू अपॉन टी नी दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करूया सर. पी प्लस क्यू अपॉन 2 नी दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करूया. एक अतिशय महत्वाचं सेंटेन्स मी लिहितो इथं, मल्टिप्लाइंग ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूला गुणायचं आहे, मल्टिप्लाइंग ऑन बोथ साइड्स बाय, कशाने गुणायचं, पी प्लस क्यू अपॉन 2, पी प्लस क्यू अपॉन 2, दोन्ही बाजूला पी प्लस क्यू अपॉन 2 नी गुणू. बघा सर, हे आहे असं वर लिहून घेतो, हे आहे असं वर लिहून घेतो बघा सर. हे म्हणजे कसं होईल, 2a इथं लिहायला लागलो मी, 2a प्लस इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू -1 इंटू डी इज इक्वल टू 0. ह्याला मी स्क्वेअर ब्रॅकेट करतो, हे आहे असं लिहून घेतलंय, दोन्ही साईडला पी प्लस क्यू अपॉन 2 नी गुणतो. ह्या साईडलाही गुणायचं सर आणि ह्या साईडलाही गुणायचं. कुणी गुणायचं सांगा सर, पी प्लस क्यू अपॉन 2 नी गुणायचं. मग पी प्लस क्यू अपॉन 2 नी गुणतो, पी प्लस क्यू अपॉन 2, इकडल्या साईडला पण गुणतो, पी प्लस क्यू अपॉन 2. लक्षात घ्या सर, 0 इंटू एनिथिंग 0, 0 इंटू एनिथिंग 0. आणि हे काय आहे बघा सर, पी प्लस क्यू अपॉन 2 इंटू 2a प्लस पी प्लस क्यू इंटू डी, ह्याला एस ऑफ पी प्लस क्यू म्हणतात. ह्याला काय म्हणतात सर, एस ऑफ पी प्लस क्यू. त्यामुळे हे जे सगळं आहे ते एस ऑफ पी प्लस क्यू आहे. त्यामुळे आन्सर झालं, सम ऑफ फर्स्ट पी क्यू प्लस क्यू टर्म्स इज 0. वाक्य लिहायचं, सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स
इज 0. हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. तुमची चुकण्याची जागा कुठली आहे सांगा सर? ही चुकण्याची जागा आहे. ही चुकण्याची जागा आहे. मायनस घेतलं, मायनस कॉमन काढल्यानंतर पुन्हा या दोघांच्यातनं 1 कॉमन, आणि मग प्लस म्हणजे मायनस इंटू मायनस. हे मायनस कॉमन काढलंय त्यामुळे हे मायनस शिल्लक. हिथं चुकलं की सगळं चुकलं सर. मग ह्या दोन्हीच्यातनं पी मायनस क्यू कॉमन आलं, पुन्हा पी मायनस क्यू कॉमन आलं, आन्सर आलं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप, लक्षात घ्या. ही जी आहे ही अतिशय महत्वाची स्टेप इथे आली सर, लक्षात घ्या. ओके, सेम अशाच प्रकारचं इथं पण आहे सर. हे आपल्याला करावं लागेल. हेच एक्झाम्पल आहे, पाहूया आपण. लक्ष द्या, तुम्ही मी शिकवत असताना दुसरीकडे बघू नका, किंवा काही घरी समजा तुम्ही काही काम करत असेल दुसऱ्याबरोबर बोलू नका. फुल कॉन्सन्ट्रेशन. दीज आर स्टार एक्झाम्पल्स. तुम्ही दुसरी काही कामं करायला तर नाही समजणार तुम्हाला. हे तुम्ही किती हुशार असाल. अवघड आहे एक्झाम्पल्स, लक्षात घ्या. त्यांनी काय म्हटलंय बघा सर, इथे म्हटलंय एम टाइम्स. इकडे बघा सर, एम टाइम्स. टाइम्स म्हणजे गुणिले, एम इंटू एमथ टर्म. एमथ टर्म म्हणजे काय सर? टीएम. एमथ टर्म म्हणजे काय? टीएम. एम इंटू टीएम. एमथ टर्म इज इक्वल टू म्हणजे काय बघा सर? इज इक्वल टू म्हणजे इट इज इक्वल टू एन टाइम्स म्हणजे सर एन इंटू, टाइम्स म्हणजे इंटू. एमथ टर्म म्हणजे काय बघा सर? टीएन. म्हणजे सर एम इंटू टीएम इज इक्वल टू एन इंटू टीएन. काय दिलंय बघा सर त्यांनी काय दिलंय सर? एम इंटू, बरोबर सर, एम इंटू टीएम इज इक्वल टू एन इंटू टीएन असं दिलंय बघा सर. एम इंटू टीएम इज इक्वल टू एन इंटू टीएम. आणि हे आपल्याला हे दाखवायचं आहे एम प्लस एनथ टर्म. एम प्लस एनथ टर्म म्हणजे टी ऑफ एम प्लस एन. इज म्हणजे काय बघा सर? इज इक्वल टू 0. टी ऑफ एम प्लस एन ही 0 दाखवायची आहे. मग आपल्याला काय करायला लागेल सर? एमथ टर्म काढावी लागेल, एनथ टर्म काढावी लागेल. मग एनथ टर्मचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे सर. आन्सर घेऊया आपल्याकडे, बघा काय येईल. राईट सर, आन्सर घेऊया. काय फॉर्म्युला आपल्याकडे एनथ टर्मचा? टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. रिझल्ट नंबर 1. टीएनचा फॉर्म्युला आहे सर. आता टीएमचा कडे हा टीएन झाला सर. हा टीएनचा फॉर्म्युला झाला. हा टीएन संपला. आता टीएम घेऊया. एनच्या जागी एम, एनच्या जागी एम इंटू डी. रिझल्ट नंबर 2. आता टी ऑफ एम प्लस एन घेऊया. म्हणजे सर ह्या एमच्या ऐवजी एम प्लस एन, एमच्या ऐवजी एम प्लस एन. इन्स्टेड ऑफ एम वी यूज एम प्लस एन. पुन्हा हे एम काढा, एम प्लस एन घाला, ए प्लस एम काढा, एम प्लस एन घाला, -1 इंटू डी. रिझल्ट नंबर 3. आणि ह्याची व्हॅल्यू तुम्हाला 0 दाखवायची आहे, लक्षात घ्या. ह्याची व्हॅल्यू तुम्हाला काय करायचे? 0 दाखवायचे. बघा बरं, इट इज इक्वल टू साइन तुमचं इथं आलं सर. हे एन इंटू टीएन ची व्हॅल्यू काय बघा सर? टीएन ची व्हॅल्यू इथे आहे बघा सर. ही टीएन ची व्हॅल्यू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. इथे सर बघा बरं, इथे एम इथं आहे, हे एम इथे घेतो एम इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टीएम? ही टीएम ची व्हॅल्यू आहे बघा सर. ही टीएम ची व्हॅल्यू ए प्लस एम मायनस 1 इंटू डी. आता काय करूया बघा सर, ह्याला आतमध्ये गुणूया सर. मगाशीच केलं होतं त्या स्टाईलमध्येच करूया. एम नी पहिल्याला आणि सर एम नी इथं दुसऱ्याला, एन नी पहिल्याला आणि एन नी दुसऱ्याला. बघा बरं सर, लक्ष आहे का? बिलकुल कॉन्सन्ट्रेट करा, इकडे तिकडे लक्ष देऊ नका. एम ए प्लस एम नी आतमध्ये गुणा, एम इंटू ब्रॅकेट एम मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू एन इंटू ए एन ए प्लस एन नी आतमध्ये एन इंटू ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू डी. मग आता असं जवळ घ्या, हे एम ए आणि हे एन ए हे जवळ घ्या इथे, आणि ही टर्म इथे घ्या, जवळ घ्या, आणि इज इक्वल टू 0 दाखवा सर. कारण आपल्याला हे 0 दाखवायचं आहे, 0 कडे जायचं आहे आपल्याला. म्हणून कसं होईल बघा सर, इथे घेताना मी घेतो एम ए प्लस एन ए चे मायनस एन ए प्लस
एम इंटू ब्रॅकेट एम मायनस वन इंटू डी, पुन्हा प्लस मायनस एन इंटू ब्रॅकेट एन मायनस वन इंटू डी इज इक्वल टू 0. इथे काय होईल बघा सर, हे ए आणि ए कॉमन, ह्याच्यामध्ये सर हे डी आणि डी बॅक साईडला कॉमन, तिकडल्या साईडला मगाशी शिकवले सर, मगाची स्टाईल, काही फरक नाही. म्हणजे कसं होईल बघा सर, या ठिकाणी ए कॉमन काढलं, ए कॉमन काढलं एम मायनस एन प्लस, इथे सर काय झालं, इथं इन ब्रॅकेट इथे डी कॉमन काढा हे बाजूला, एम इंटू ब्रॅकेट एम मायनस वन मायनस एन इंटू ब्रॅकेट एन मायनस वन, डी तिकडे काढलं इज इक्वल टू 0 आहेच. आता काय होईल बघा सर, एम नी आतमध्ये गुणा, एम नी पहिल्याला, एम नी दुसऱ्याला, मायनस एन नी पहिल्याला, मायनस एन नी दुसऱ्याला. लक्ष आहे का बघा सर. देअरफॉर ए इंटू ब्रॅकेट एम मायनस एन प्लस एम इंटू एम एम स्क्वेअर मायनस एम वन जा एम मायनस एन इंटू ब्रॅकेट एन स्क्वेअर मायनस मायनस प्लस, चुकण्याची जागा सर, चुकण्याची जागा, मायनस इंटू मायनस प्लस एन वन जा एन डी इज इक्वल टू 0. आता काय करा सर, हे एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर जवळ घ्या, हे एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर जवळ घ्या, म्हणजे ए इंटू ब्रॅकेट एम मायनस एन प्लस एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर, आणि हे मायनस एम प्लस एन इज डी इज इक्वल टू 0. आता सर फॅक्टर्स घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप, अतिशय महत्वाची स्टेप आहे, लक्षात घ्या सर. इथे एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर म्हणजे एम प्लस एन इंटू एम मायनस एन, आणि ह्याच्यामधून सर कॉमन काढा, काही कॉमन नाही म्हणजे 1 कॉमन, प्लस म्हणजे सर मायनस इंटू मायनस मगाशी शिकवल्याप्रमाणे. आता व्यवस्थित कॉमन काढा, बिलकुल चुकायचं नाही. ए इंटू ब्रॅकेट एम मायनस एन प्लस, इथे सर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी इंटू ए मायनस बी, म्हणजे एम प्लस एन इंटू ब्रॅकेट एम मायनस एन. हे मायनस चिन्ह इथं कॉमन आलं, हे मायनस मायनस चिन्ह कॉमन, शिल्लक राहिलेलं पुन्हा 1 1 कॉमन, मायनस 1 कॉमन, मायनस 1 कॉमन काढलं एम शिल्लक, हे मायनस कॉमन काढलं तर पुन्हा मायनस शिल्लक एन इंटू डी. हे खूप महत्वाची स्टेप आहे. मायनस कॉमन काढल्यामुळे इथं पुन्हा मायनस शिल्लक, मायनस कॉमन काढल्यामुळे पुन्हा मायनस शिल्लक, प्लस म्हणजे मायनस इंटू मायनस. खूप महत्वाची स्टेप सर लक्षात घ्या. इथे एम मायनस एन आणि एम मायनस एन इथे कॉमन निघेल सर. बघूया आपण वरच्या साईडला घेऊया, पहा लक्ष द्या. इथे ए इंटू ब्रॅकेट एम मायनस एन आहे तसंच, प्लस हे एम मायनस एन कॉमन, हे एम मायनस एन कॉमन इंटू स्क्वेअर ब्रॅकेट एम मायनस कॉमन करा, एम प्लस एन मायनस 1, एम प्लस एन मायनस 1, एम प्लस एन मायनस 1. इथे लक्षात घ्या, हे आतमध्ये शिल्लक राहिलं आणि इथं बाहेरच्या बाजूला राहिलं डी शिल्लक. बरोबर आहे सर. एम मायनस एन कॉमन काढलं, हे शिल्लक राहिलं आणि इथे हे डी राहिलं सर, इज इक्वल टू 0. आता काय होईल बघा सर, आता पुन्हा हे एम मायनस एन आणि हे एम मायनस एन कॉमन, एम मायनस एन आणि एम मायनस एन कॉमन कसं राहिलं बघा सर, हे एम मायनस एन इंटू ब्रॅकेट ए शिल्लक प्लस एम मायनस एन कॉमन काढलं, ह्याला स्क्वेअर ब्रॅकेटच्या ऐवजी राऊंड ब्रॅकेट देतो, एम प्लस एन मायनस 1 स्क्वेअर ब्रॅकेटचे राऊंड ब्रॅकेट. बरोबर आहे सर. इथं इंटू डी ब्रॅकेट कंप्लीट, बरोबर आहे, ह्याला राऊंड ब्रॅकेट दिला सर, इज इक्वल टू 0. आता सर काय पाहिजे आपल्याला, ए प्लस एम प्लस एन मायनस 1 इंटू डी इथे आहे बघा सर, ए प्लस एम प्लस एन मायनस 1 इंटू डी. हे जमलं बघा सर, हे जमलं, हे आमच्याकडे आहे आणि हेच आम्हाला पाहिजेल आहे. जमलंय सर, लक्षात घ्या. मग आता काय करायला लागेल, एम मायनस एन हे इंटू आहे, इंटूचे डिव्हाइड होईल 0 अपॉन एम मायनस एन. इथं शिल्लक राहिलं ए प्लस एम प्लस एन मायनस 1 इंटू डी,
म्हणजे सर इट इज इक्वल टू 0 अपॉन एनिथिंग इज 0. मग ह्याचं काय झालं सांगा सर, हे a प्लस m प्लस n मायनस 1 इंटू डी. हे बघा सर, म्हणजेच काय बाय 3 t ऑफ m प्लस n. म्हणजेच काय बघा सर, t ऑफ m प्लस n, t ऑफ m प्लस n. ह्याला कारण सर लक्षात घ्या बाय 3, ह्याला कारण बाय 3, ह्याला बाय 3 वरून कारण लक्षात घ्या. आणि म्हणून m प्लस nth टर्म इज 0. लास्ट आन्सर, द m प्लस nth टर्म इज 0. हे आपलं लक्षात घ्या. हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले. m प्लस nth टर्म जे पद आहे ते 0 आहे. हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले. तर लक्षात घ्या सर, इथे दोन्ही सेमच आहेत. कॉमन काढत असताना अत्यंत बारकाईनं कॉमन काढायला लागते. लक्षात घ्या सर, अतिशय व्यवस्थित जर तुम्ही काम केलं तर हे होऊ शकेल असं मला वाटतंय. अगदी सोपं असं आहे, हे बघायला लागेल सर. आणि यात महत्वाचं काय सांगा सर, प्रत्येक स्टेपला 1 टिंब 2 टिंबची खूण करावी लागेल सर आपल्याला. प्रत्येक स्टेपला अशी 1 टिंब 2 टिंब म्हणून त्यालाच देअरफॉर अशी तुम्हाला स्टेप करावी लागेल प्रत्येक स्टेपला. त्याही एक्झाम्पलमध्ये पलीकडल्याही. बरोबर आहे सर, ह्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये अशी तुम्हाला म्हणूनची खूण या ठिकाणी लक्षात घ्या करावी लागेल सर. इथे असं शेवटच्याला नाही, हेन्स प्रूव्डला नाही. बरोबर आहे सर, इथेही तुम्हाला त्याही एक्झाम्पलमध्ये तुम्हाला या ठिकाणी करता येईल. इथे सर आपण आपल्याला समजण्याकरता म्हणून एक मध्ये रेष टाकूया सर, आपल्याला कळावी म्हणून. हे एक्झाम्पल दोन्हीतला फरक समजावा यासाठी आपण असं टाकून घेऊ. बरोबर आहे सर, हे एक्झाम्पल इथे कळेल. आणि इकडल्या साईडला सुद्धा आपण या ठिकाणी 1 टिंब 2 टिंबची खूण या साईडलाही आपण करून घेऊ सर. इथून करत असताना म्हणूनची खूण या खूप महत्वाच्या आहेत सर. अशा म्हणूनची खूण विसरू नका. परीक्षेमध्ये म्हणूनची खूण अशी ही आली पाहिजे, देअरफॉर अशी खूण जी आहे लक्षात घ्या ती आली पाहिजे, देअरफॉरची खूण. बरोबर सर, देअरफॉर. आणि लास्टला बरोबर सर, इथे पुन्हा या ठिकाणी इथं देअरफॉर, देअरफॉर इथे, आणि लास्टला इथे हेन्स प्रूव्डला नाही. बरोबर आहे सर, अशा प्रकारे सर म्हणूनची खूण आली पाहिजे. दोन्ही एक्झाम्पल्स थोडीफार सारखी आहेत. तिकडे TNचा फॉर्म्युला आहे, इकडे SNचा फॉर्म्युला आहे. दोन्हीही एक्झाम्पल 4-5 मार्काची आहेत सर. टफ एक्झाम्पल, स्टार एक्झाम्पल्स आहेत. ओके, आणखीन काही 2 एक्झाम्पल्स